आदिनमन साधू संताला, आदिनमन साधू संताला, ज्ञानेश्वराला एकनाथाला, तुकारामाला तुकारामाला तुकारामाला. आदिनमन साधू संताला, ज्ञानेश्वराला एकनाथाला, रामदासाला तुकारामाला तुकारामाला. नमन माझे गाडगे बाबांच्या गुरु चरणाला विराजे, गुरु चरणाला विराजे, गुरु चरणाला विराजे. आदि नमित गुरुजी यांना बाबासाहेबाला शिव शाहिराना शाहीर शादुला नाम गायनी नात देतो तो याना मानवंदना राजे. नमन माझे माता पित्याला सोनाबाईला पांडुरंगाला. नमन माझे गुलाबाबा नाम शाहिरानी साज चढविला, पूर्ण चढून शाहिरी साजाला. आज गायलं शिवचरित्राला, गायली नात गातो पोहड्याला, गातो पोहड्याला. जय जयकार महाराष्ट्राचा, जय जयकार महाराष्ट्राचा, श्री शिवबाचा संत जनाचा. जागृती केली भारत वर्षात, रस रसे स्वाभिमान अंगात, मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमाना. जगामध्ये कितीक झाल्या माता, पावली व एक जिजाबाई, पावली व एक जिजाबाई. या जगामध्ये जिजामातेला श्रेष्ठ का मानतात? कारण ज्या जिजामातेने शिवप्रभूला घडवला, शिवप्रभूला वाढवला, शिवप्रभूला पाचरण केलं. राजे लहान होते, राजे मासाहेबांच्या समोर गुडघे टेकून बसलेले, आणि ती आई आपल्या बाळ शिवबाला काय शिक्षण देत आहे, बाळ शिवबाना काय वळण लावत आहे. जमलेल्या माझ्या माता बित्यानो, जमलेल्या माता भगिनीनो, विषय लक्षपूर्वक आहे का? या जगामध्ये जिजामातीला श्रेष्ठ का मानतात? जगामध्ये कितीक झाल्या माता होतीला येतात त्यात श्रेष्ठता. पावली व एक जिजाबाई, पावली एक जिजाबाई, एकट्या त्या शिवरायाची नाही, एकट्या त्या शिवरायाची नाही, हिंदू धर्माची झाली आई. हिंदू धर्माची झाली आई, हिंदू धर्माची झाली आई. छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबांच्या समोर गुडघे टेकून बसलेले आहे, आणि ती आई आपल्या बाळ शिवबाना काय धडे देत आहे. जिजा माता गोष्टी सांगून, जिजा माता गोष्टी सांगून सांगे रामायण आणि भारत, अंजनी आणि हनुमान. राजे गुडघे टेकून बसलेले आहेत. आई म्हणत आहे, शिवबा शिवबा, रावणानं सीतेला पळवून नेली, रावणानं सीतेला पळवून नेली, हनुमंतानी सीतेचा शोध केला, रामाने रावणाचा नायनाट करून टाकला. बरं झालं मासाहेब, शिवबा हे काहीच नाही, हे काहीच नाही. त्या कंसाने देवकीची 6 बालक पायातून फिरवून आपटून मारली. असं म्हणतात राजांच्या हाताच्या मुठ्ठी ओढल्या गेल्या, चेहरा लाल बुंद झाला. मासाहेब शिवबा
कृष्णाने कंसाचा नायनाट केला आणि राज्य मिळवलं. बरं झालं मा साहेब, आम्ही सुद्धा हेच करू. आम्ही सुद्धा त्या कृष्णासारखं राज्य मिळू. वा, कळलं माझ्या बाळाला. शुभा हे काहीच नाही, शुभा हे काहीच नाही. आज सुद्धा या देशामध्ये असाच रंगनाच चालू आहे. या देशामध्ये असाच रंगनाच चालू आहे. फार दिवसा काही कपल्या जात आहे. हिंदूच्या रयतेच्या मुलीवरती अत्याचार होत आहे. शुभा, शुभा, अरे हा रंगनाच बंद करणारा आम्हाला पाहिजे. या देशाला त्याची गरज आहे. महाराजांचं लहान वय, लहान वय राजांचं. राजे काय म्हणतात, मासाहेब हा रंगनाच बंद करू. राजे म्हणतात, मासाहेब हा रंगनाच बंद करू. म्हणून या जगामध्ये जिजामातेला श्रेष्ठ मानतात. माझ्या मातानो, माझ्या भगिनीनो, म्हणून तुम्ही आई बना, तुम्ही आई बना. पण काही काही माता भगिनी म्हणतील कार्यक्रम आलेल्या, ओ शाहीर आम्ही आई नाही का? माझ्या मातानो भगिनीनो, तुम्ही आई आहे, आई आहे. पण जी आई या हिंदू धर्माकरता पाहिजे, जी आई या राष्ट्राचा आई कुटुंबी न करता पाहिजे, ती आई मात्र शिल्लक नाही. आई हृदय भरून येत. आई म्हणताना हृदय भरून येत. अरे आई म्हणण्याकरता या जगाचा जगन्नायक ब्रह्मांड चालक तो जन्माला आला, आई म्हणण्याकरता. पण अलीकडं काळ बदलत चाललेला आहे. अलीकडं आमच्या शिकलेल्या भगिनींना, शिकलेल्या माता भगिनींना मुलाकडून आई म्हणून घ्यायची लाज वाटते. आणि त्यात मुलाचं नाव असावं शिवाजी. आणि अलीकडच्या काळात अशी कोण नावच ठेवत नाहीत. शिवाजी, संभाजी, धनाजी, तानाजी, विठ्ठल, पांडुरंग, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सोपान, तुकाराम, ही नावं तुम्हाला जुनी ऐकाय मिळतील. अलीकडच्या काळात तुम्हाला नाव अशी ऐकाय मिळणार नाहीत. आता काळ बदलत चाललेला आहे. एखाद्या मोठ्या घराण्यात एक मुलगा जन्माला आला बऱ्याच दिवसानं, आणि त्या ठिकाणी थाटामाटानं बारशाचा कार्यक्रम असतो. 5-25 हजार रुपये खर्च करणार मुलाचं नाव ठेवण्याकरता. पत्रिका काढणार, पत्रिका गावागावात वाटणार, पाहुण्या पहिला वाटणार, नाव ठेवणार. आवडीनं लाडा कौतिकनं नाही काय नाव काय ठेवणार म्हणाल. जमतात शिकलेले नाव ठेवण्याकरता. काही भगिनी आलेले असतात, नाव ठेवणार काय माहिती आहे का? अभिजित, राहुल, प्रशांत, प्रवीण. प्रवीण असा का असना, प्रवीण, दिलीप, कुमार. त्याला कवडीचा पण नाही सुमार, नाव कुमार. कुमार, दिलीप, सुनील, अनिल, कुणाचं काय पण उचलून अनिल. अलीकडचे आई वडील मुलाची नाव आवडीन ठेवतात अनिल म्हणून. आता अनिल चांगला आहे, अनिल चांगला आहे, पण संगत चांगल्या मुलाची नाही. संगत एका चोरट्या मुलाची लागली असते अनिलला. जर अनिल कुठं बसायला गेला कुणाच्या घरी शेजा पाजारी, जर अनिलचं लक्ष कुठं माहिती आहे का? आपल्या हाताला कधी काय लागतं, बसल्या बसल्या हाताला लागल ते घेऊन निघतो. 5-25 हजार रुपये खर्च करणार आणि मुलाचं नाव ठेवणार दाडागुत्तीनं अनिल, अभिजित, कुमार. माझ्या मातानो, जिजामातेने शिवबाला शिक्षण दिलं नव्हतं. शिक्षण काय दिलं बालवयामध्ये? बालवयामध्ये बाल कडू पाजलं, धर्म संस्कार केले. शिवबा, राम लक्ष्मण कसे होते, त्या भावाभावामध्ये प्रेम कसं होतं. अरे सुग्रीव आणि वाल्मिक कसे होते, त्या भावामध्ये प्रेम कसं होतं. बालवयात राजाना संतांची कीर्तन ऐकवली, वीरांचे पोवाडे ऐकवले. ज्याप्रमाणे एखादा कारागीर मूर्ती घडवतो, मूर्ती बनवतो, त्याप्रमाणे बालवयामध्ये जिजाऊ मासाहेब, दादोजी कोंडदेव आणि नानोजी वस्ताद यांनी राजांना घडवलं, राजांना तयार केलं. म्हणून राजे म्हणतात, मासाहेब हा रंगानाच अभिवंद करू. म्हणून या जगामध्ये जिजामातेला श्रेष्ठ मानतात. जगामध्ये किती झाल्या माता, जगामध्ये किती झाल्या माता होतील आई ताता त्यात श्रेष्ठता. पावली व एक जिजाबाई, पावली एक जिजाबाई, एकट्या शिवरायाची नाही, एकट्या
नानोजी कोंडदेवासारखा गुरु मिळाला, दादोजी कोंडदेवासारखा गुरु मिळाला. दादोजीने शिक्षण काय दिलं बालवयामध्ये? लाटी काठी दांड पट्ट्याला, लाटी काठी दांड पट्ट्याला, तलवार बंदूक भाला, तलवार बंदूक भाला. दादोजी शिकवी शिवबाला शिकवी, बालवयामध्ये राजांचे भाव स्मरण पावले गेले आणि शहाजी राजांनी आपला मुलगा शिवाजी यांना पुण्यातली जागिरी बहाल केली. शिवाजी राजे पुण्यातल्या लहान मालामध्ये लहानाचे मोठे मोठे होत आहे. ज्याप्रमाणे चंद्र कसा कलेकलेनं वाढत आहे, असे राजे लहानाचे मोठे 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 होत आहे. राजाला काय मावळी मिळालेले आणि त्या सदरे उभे होते. राजे सकाळची वेळ, नजर नाशिक वस्तीर आहे, तेवढ्यात एक टपोरा किडा तुरु 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 चाललेला आहे. त्या किड्याला हजारो मुंग्या लटकलेल्या आहेत, काही सवच्या आहेत, काही उलट्या आहेत. आणि त्या मुंग्या आपल्या मर्जीप्रमाणे त्या किड्याला परत ढकलत ढकलत घेऊन चाललेले आहे. महाराजांचं लक्ष गेलं, एवढा मोठा टपोरा किडा, मुंग्या किती लहान आहे, मुंग्यांची ताकद किती लहान आहे, पण या मुंग्यांनी संघशक्ती केली, मुंग्यांनी संघशक्ती केली आणि संघशक्तीच्या ताकदीवर एवढ्या मोठ्या किड्याला घेऊन निघालेले आहे. महाराजांच्या लक्षात आलं, जशा मुंग्यांनी संघटना बांधली, अशी जर आपण या भाऊजनाची संघटना बांधली, भाऊजन समाजाची, मोंगली सत्तेला सुरुंग लागाय वेळ लागणार नाही. आणि महाराजांनी एक एक मावळा निवडला. भील, रामोसी, केली, तांबोळी, वडार, बेल्लार, हरजन, मातंग, मुसलमान. महाराजांच्या जवळ अनेक जातीतले, अनेक धर्मातले, अनेक पंथातील लोक होते. शिवाजी महाराज कोणत्याही जाती जमातीचे वैरी नव्हते, का ते मुसलमान शत्रूही नव्हते. राजे शत्रू होते, पण कुणाचे होते? ज्यांच्या डोळ्यामध्ये सत्तेची धुंदी होती, त्यांची मस्ती चिरडा करता राजांनी फवानी तलवार घेतली होती. शिवाजी महाराज कोणत्याही जाती जमातीचे वैरी नव्हते. मावळे जमा केले बालवयामध्ये राजांनी, आणि शिवाजी राजे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आलेले. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये येतात महाराज घोडीकडे घेऊन बसलेले, तलवार काढली आणि करंगुळी कापून रक्ताचा अभिषेक व्हायला गेला आणि शपथ घेतली, जगू तरी स्वराज्याकरिता, मरू तरी स्वराज्याकरिता, हर 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 हर. राजांनी सुरुवात इथून केली. राडेश्वराची शपथ घेतात शिवाजी राजे. चाकण 84, सुपा परगाणा लहार लागली तर राजे कोंढाण्याच्या मार्गाने आगीगुश करायचे, फेरफटकेला जायचे. शिवाजी राजे मावळ्यांच्या सोबत मारून टाच घोड्याला, मारून टाच घोड्याला, टाच घोड्याला, टाच घोड्याला, हर हर. राजांची घोडदौड चालू आहे. महाराजांनी पुन्हा सोडलेला आहे. घोड्यांच्या डपांचा आवाज कानावरती येत आहे. पूर्वी घोड्यांच्या डपाचा आवाज कानावर येतात. पूर्वीची आमची माणसं काय करायची? आले आले मोंगल आले, मोंगलांचे घोडे चोर आले. आमच्या मुली बाळींची आबरू घेण्यात, आमच्या मुली बाळीची इज्जत तुटण्याकरता मोंगल आले, मोंगलांचे घोडे चोर आले. घोड्यांच्या डपांचा आवाज कानावर देतात. मुली बाळींना बरोबर घेणार, दरवाजे बंद करणार, दरीमध्ये जाळीमध्ये लपून बसतात. पण आता घोड्यांच्या डपांचा आवाज येतात. आमचे लोक रस्त्यात थांबत होते. आला आमचा शिवाजी राजा आला, आमच्या आई बहिणीचं रक्षण करणारा माझा शिवप्रभू आला.
आवाज आला. त्या आवाजाचा प्रतिध्वनी निघत आहे. राजा थांबा! राजा थांबा! राजाने घोड्याचा लगाम खेचला. पाठीमाग ओळून पाहिलं. एक वयोवृद्ध म्हातारा पळत सुटलेला आहे. पळता पळता पायात पडून त्या खड्ड्यात पडलेला आहे. त्याचे गुडघे फुटलेले आहे. अंग खरचटलेलं आहे. अंग रक्तबंबाळ झालेला आहे. उठून म्हणत आहे, राजा थांबा! राजा थांबा! राजे घोड्यावरून पायउतार झाले. वयोवृद्ध म्हातारा पळत आला. रक्तबंबाळ अंग झालेलं. राजांचे घट्ट पाय धरले. राजे राजे आम्हाला वाचवा. आमचं सर्व काय लुटलं गेले. राजा मी खलास झालो, मला वाचव. राजा माझ्या तोंडाला काळींबा लागला. राजा माझ्या तोंडाला काळींबा लागला, मला वाचव. भर दिवसा डोळ्या अंगाना. राजे म्हणतात, आजोबा काय घडलं असेल? न रडता सांगा. काय सांगू रे राजा? अरे कुंपणानं शेत खाल्लं. माझी तरणी मुलगी पाण्याला गेली होती. गावातील गावगुंड पाटलांनी माझ्या मुलीवर घाला घातला. माझ्या मुलीवर घाला घातला. माझ्या मुलीची इज्जत तुटली. राजा माझ्या मुलीची इज्जत तुटली. राजा माझ्या तोंडाला काळींबा लागला गेला. असा कोण आहे तो? रांजे गावचा पाटील. बाबाची गुजर नाव आहे त्याचं. गावगुंड आहे. ठीक आहे आजोबा तुम्ही इथंच थांबा. ए साधी असाच त्या रांजामध्ये जा आणि गावगुंड गुजर पाटलाला घेऊन या. एसाजी निघाला मंडळी. एसाईचा घोडा भरधाव वेगाने सुटलेला आहे. गावचा गावगुंड बाबाजी गुजर पाटील चौफेर वाडा मध्यभागी चौपाळ आहे. तो त्या चौपाळ्यात बसलेला आहे. त्याला घमेंड चढलेला आहे. गावात मला कोण विचारणार आहे म्हणून. 10-12 बगल बच्चे पाटलाच्या तुकड्यावर जगणारे बहुतन सुपारी कात्रत बसलेले. एवढ्यात एसाईचा घोडा पाटलाच्या वाड्यासमोर आला. पाटलानं बाहेर ओळखून पाहिलं. माग वळून पाहिलं. कोण आहे र? राम राम पाटील मी असाच आहे. अरे काल आहेस? पाटील राजांच्या नाव काय तुमची तक्रार आली आहे. राजाने तुम्हाला बोलवलंय. अरे कोण राजा? शिवाजी. शिवाजी आणि म्हणे तक्रार आली आहे. अजून वोट पिळला नाही. वोट पिळत दूध निघेल. जाऊन सांग तुझ्या राजाला या गावचा राजा मी आहे. गाव माझा वाटीक आहे. मी करेल ते गावाने सण केलं पाहिजे. अजून तुझी नाळ वाळली नाही म्हणा. जाऊन सांग असं म्हणतात. एसाईचा राग अनावर झाला होता. पण ती वेळ राग येण्याची नव्हती. वेळ राग येण्याची नव्हती. एसाजीनं रागाला आवर घातला आणि घोडा पाठीमाग वळवला. प्रणाम शिवाजी राजाला. शिवाजी राजाला येसाजी काय बोलला राजे? पाटील मगरूर आहे. काय म्हणताय पाटील? तुम्ही नामधारी राजा, नकली राजा. अजून तुमची नाळ वाळलेली नाही. मी करेल ती गावानी सण केलं पाहिजे. येत नाही जाऊ म्हणून सांग असं म्हणतात. तानाजी म्हणताय, ए साधी कमरेची तलवार शोभे करता दिली होती का? राजाने ओळखून पाहिलं. तानाजी एसाजीने केलाय ते बरोबर आहे. आजोबा आपलं नाव काय?
रामजी येता का पुण्याला? हाजी ऐसाजी रामजीला घोड्यावरती घ्या आणि निघा पुण्याला. ऐसाजीनं रामजीला घोड्यावरती घेतलेलं आहे. महाराजांनी घोड्यावर मान ठोकली. घोड्याला टाच मारतात. घोडदौड पुण्याकडे चाललेले आहे. घोड्यांच्या डब्बाच्या आवाजामध्ये महाराजांचे विचारचक्र सुरू झालेले आहे. नामधारी राजा, नकली राजा, हे गावचा पाटील आहे. गाव माझा बटीक आहे. मी करेल ते गावाने सण केलं पाहिजे. आई जगदंबे, अंबा माते अत्याचार कितीपत चालला. आई हे थांबणार नाही का? आणि महाराजांची घोडदौड बागेकडे वळलेली आहे पुण्यामध्ये. महाराज बागेमध्ये आले, घोडे पाहिले. ऐसाजी 40 घोडे स्वर घ्या, 40 घोडे स्वर घ्या. आत्ताच्या आत्ता त्या रांजामध्ये जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि सकाळी दरबारामध्ये पाटलाला हजर करा. ऐसाजी निघाला मंडळी. ऐसाजी निघाला. कसा निघाला लक्षपूर्वक आहे का? तडकी तो वीर रांजगावला, तडकी तो वीर रांजगावला, तडकी तो वीर रांजगावला, तडकी तो वीर रांजगावला. हा ऐसाजी रांजामध्ये आलेला आहे. घोडेस्वारांचा कडा केलं. पाटलाच्या वाड्याला वेढा टाकला. पाटील गाढ झोपलेला आहे. वेडा पाटलाच्या वाड्याला टाकताच ऐसाजी समोर आला आणि पाटलाच्या छातीवर बसलेला आहे. पाटलाच्या मुसक्या बांधल्या आणि पाटलाला घोड्यावर लादलेला आहे. रातोरात हा पाटील पुण्यामध्ये आणलेला आहे. पुण्यात राजांची अवस्था काय? राजांना रातभर झोप नाही. राजे विचारामध्ये जगदंब 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 नामगाव चालू आहे की उद्या पाटलाला शिक्षा कोणती द्यायची? का गावचा पाटील, वतनदार पाटील त्याला सोडून द्यायचा? आपण जर सोडून दिला हा भ्रष्टाचार वाढत राहणार आहे. आमच्या माता भगिनी उड्या रस्त्यावर मातेला फिरणार आहे. जगदंब 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 रातभर नामगाव चालू आहे. राजाने सकाळी काय केलं? अभ्यान स्नान केलं. भारी पोशाख चढवला. कवड्याच्या माळा, मोत्याचा कंटा, शिरस्थान, शिवगंध भाराला लावला आणि भवानी मातेला प्रणाम केला. मा साहेबांना प्रणाम केला. मा साहेब म्हणतात, राजे आज सणासुदीचा पोशाख केला. नामधारी राजा, नकली राजा. बासाहेब आपण दरबारात चला न्याय देण्याकरता. दरबार तुमची वाट पाहत आहे. इकडे दरबार फुल भरलेला आहे. दरबारामध्ये नानोजी बसतात, दादोजी कोंडदेव, मासाहेब बसलेले आहे. एवढ्यात इकडे काय घडलं? एक गोंधळीला गोंधळ्याने राजाना मुजरा केला. चौक भरला, परडी मांडली, बैल भंडार उधाळला.
भुजा महिषासुर मर्दनी धाव पाव ग माझे आई आई धाव पाव ग माझे आई आई हा धाव पाव ग माझे आई तुळजा भवानी आई धाव पाव ग माझे आई धाव पाव ग माझे आई तुळजा भवानी आई ए तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई ए तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई धाव पाव ग माझे आई धाव पाव ग माझे आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई मारिले महिषासुराराम गोंधळी काय म्हणला ए आई ए जगदंबे मारिले महिषासुराराम तारिले तू ग जगताला मग अशा कठीण समयाला का डोळे मिटून बैसला 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 याव खाव तो वादावरी जी 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 त्रिशूळ खड्ग धरी जी 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 शत्रूच शालन करी जी आई अष्टभुजा महिषासुरमर्दनी धाव पावग आई आई उधा माझी आई धाव पाव ग माझे आई तुळजा भवानी 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 आई गोंधळ्याने गोंधळ घातला मारतानी जगदंबेचा आशीर्वाद घेतला आणि राजे दरबाराकडे निघालेला आहे दरबार फुल भरलेला आहे दरबारामध्ये नानोजी बसतात दादोजी कोंडदेव मासाहेब बसलेले एवढ्यात राजे आले आणि राजे वीर आसन घालून बसले विचारलं हे साजी आणलाय का पाटील हजरगड आमच्या समोर हजरगडा म्हणतात येसाजीने काय केलं त्या कडबंद केलेला पाटील काढण्याने येसाजीनं मानावर थाप टाकतात पाटील पळ सुटलेला आहे पुढं राजे पाय राजे प्रणाम महासाहेब प्रणाम दादोजी प्रणाम शिवाजी राजे प्रणाम राजे म्हणतात नामधारी राजा नकली राजा म्हणणारा पाटील आता मला प्रणाम करत आहे लावून लावून मुद्रा करत आहे काय काका हाच का तो हो राजे हात यांनीच माझ्या मुलीवर भरदिवसा घाला घातला राजे यांनीच भरदिवसा माझ्या मुलीचं इज्जत लुटली गेली राजा याला जीवन सोडू नका याच्या नरडीचा घोट घ्या हाच तो दुष्ट राजे ताड दिशी उठले गेले काय पाटील हे खरं आहे का
राजांचा करार आवाज ऐकतात पाटील लटलट 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 कापायला लागलेला आहे. अंगाला धरधरून घाम फुटलेला आहे. असं म्हणतात पाटील काय म्हणतात, मासाहेब, दादोजी, दादोजी मला क्षमा करा, मासाहेब मला क्षमा करा, माझ्या हातून चूक घडली, झालेली चूक या पाटलाच्या पदरात टाका. बाळासाहेब ही चूक माझ्या पदरात टाका, मला शिक्षा नका देऊ. मी पाटील आहे, माझ्या तोंडाला काळीमा लागेल, मला शिक्षा नका देऊ, मला गौमुखात न्याय द्या, बाळासाहेब गौमुखात न्याय द्या. राजे उठले, पाटील तो आता घाबरलेला आहे, गरीब गायगत तो आता काकुलते आलेला आहे. अरे मुलगी तुला त्यावेळी असेच म्हणले असेल. नका हो पाटील, पाटील मी तुमच्या पाया पडते, मी भीक मागते, माझा पदर सोडा. पाटील मी तुमच्या बहिणीसारखे आहे, माझा पदर सोडा, माझ्या आवडू नका. पाटील मी तुमच्या मुलीसारखे आहे, माझी इज्जत तुटू नका, मला सोडून द्या. पण तुला आई बहीण दिसली नाही. अरे तू तिला कवठाळीस, तू तिचा भोग घेतलास, ज्या हातान तू तिला कवटाळीस ते हात तुझे काढले जातील. ए साजी पाटलाला बाहेर घेऊन जा, हात पाय तोडून टाका, गाढवावरती बसवा आणि खिंड काढा. महाराज निघून गेले, महाराज निघून गेले. जिजाऊ मासाहेब काय म्हणतात, दादोजी, दादोजी माझ्या शुभानं पराक्रम केला, माझ्या शुभानं आपले रक्षण केलं. मी जाते आणि गणपतीला ध्रुवा वाहून येते. तो गणपती कुठला म्हणाल तर तो कसब्यातला गणपती पुण्यातल्या. जिजाऊ साहेब निघून गेल्या. येसाजीनं काय केलं, पाटलाचं तंगड धरलं आणि फरकडत पाटलाला बाहेर काढला, हात पाय तोडून टाकले, गळ्यामध्ये नरकाचं गाडगं बांधलं, पाटलाच्या गुलाल टाकला आणि त्या पाटलाला गाढवावरती उलटा करून बसवला. त्यावेळी पुणे केवढं होतं म्हणाल, पुणे म्हणजे एक छोटी वाडी होती. त्यावेळी पुण्यामध्ये कुणी राहायला येत नव्हतं. का म्हणाल, मोंगलानी ही भूमी गाढवाच्या नांगराने नांगरलेली होती म्हणून पुण्यामध्ये कुणी राहायला येत नव्हतं. जिजा मातेनं काय केलं, सुवर्णाचा नांगर केला, शिवाजी राजांच्या हातामध्ये दिला आणि ती भूमी सुवर्णाच्या नांगराने नांगरली गेली. पुण्याची भूमी आज ती पुण्यभूमी ठरली गेली. आज ती भूमी पुण्यभूमी आहे पुण्यातली. हातपाय तोडले पाटलाचे. महाराजांचं वय किती होतं म्हणाल, राजांचं वय किती असावं, वयाच्या 14 वर्षाला वयाच्या 14 वर्षाला काढून हाता पायाला गाढवावर पाटील बसविला. छत्रपती शिवाजी राजाने बाल वयामध्ये गावच्या गावगुंड गुजर पाटलाला कठोर शासन दिलं, त्याचे हातपाय तोडून टाकले. याच्या पाठीमाग शक्ती होती जिजा मातेसारख्या ती आईची. जिजा मातेसारखी आई होती खंबीर, राजांना शिक्षण देणारी, वळण लावणारी. जमलेल्या मातानो म्हणून राजाने वयाच्या 14व्या वर्षी पाटलाचे हात पाय काढले. तो राजा शिवाजी त्या काळातला शिवाजी 14 वर्षाचा. त्याने पाटलाचे हात पाय काढले अन्याय केला म्हणून. तो शिवाजी आणि अलीगडचा शिवाजी 2004 सालातला. तो शिवाजी 14 वर्षाचा आणि 2004 सालातला शिवाजी काय स्वप्न रंगवत आहे. त्या शिवाजीराजांची स्वप्न काय होती, जगू तरी स्वराज्या करता आणि मरू तरी स्वराज्या करता. तो शिवाजी आणि अलीगडचा शिवाजी 2004 सालातला. अलीगडचा शिवाजी स्वप्न काय रंगवत आहे सांगू का, जरा विषय चेंज करतो मंडळी. अलीगडचे शिवाजी स्वप्न काय रंगवतात,
अगं येतीस का ग पोरी चल फिरायला जाऊ आणि येतीस का ग पोरी चल फिरायला जाऊ ए पुण्याला चल मैंने प्यार किया पिक्चर बघू आणि आपण तिथंच राहू पण ती काय म्हणते माहित आहे का हा लाडी गोडी सांगतो म्हणते काय म्हणते अरे हट बाजूला हो रे पोरान पोलाडात असा जर शिवाजी त्या काळातला असता डान्स करणारा ढुंगण हलवणारा जर शिवाजी त्या काळातला असता तर हा चाललेला ब्रेक डान्स डिस्को डान्स हा पाठीमागे निघाला शिवाजी राजांच्या काळापासून अलीकडं मुलं बिघडाय कारणीभूत खरा पिक्चर आणि टीव्ही घरातला बघा तुम्ही एकदा पिक्चर लागू द्या भक्त पुंडलिक संत तुकाराम महाराज सोकाली पंढरपूरला संत नामदेव त्या हाऊसफुल काय पिक्चर 8 दिवस चालणार नाही त्या टाकीचं भाडं अंगावर येतं आणि एखादा लागू दे पिक्चर धराधरीचा वडावडीचा कुठे एखादा भाग उघडा असणारा हाऊसफुल ब्लॅकला तिकीट मिळत नाही हाऊसफुल कारण अलीकडे लोकांना गोड विषय झालेला आहे गोड विषय कडू झालेला आहे आणि कडू विषय गोड झालेला आहे माझ्या मातानो जिजा मातीसारखी आई होती खंबीर शिवाजी राजांना शिक्षण देणारी म्हणून शिवाजी राजांनी वयाच्या 14व्या वर्षी पाटलाचे हात पाय काढले कठोर शासन दिलं माझ्या मातानो म्हणून तुम्ही आई बना जिजाबाई बना एकच मुलगा मागा त्या जगदंबेला पुत्र व्हावा ईसा गुंडा त्याचा त्रैलोकीला गावा झेंडा असा एक मुलगा मागा नाहीतर पोरा अशी नका मागू पुत्र व्हावा ईसा गुंडा न पोरगी बघून मारतोय धोंडा रोज घराकडे बांधणार एकच मुलगा असावा स्वामी विवेकानंद सारखा एक मुलगा असावा पण देवानंद सारखा मागू नका आई बना जिजाबाई बना आई बना भीमाबाई बना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा एक मुलगा मागा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताची घटना लिहिली आणि त्याप्रमाणे आता हे राज्याची घडामोडी चाललेली आहे असा एक मुलगा मागा माझ्या मातानं आई बना जिजा मातेसारखी आई होती म्हणून राजाने वयाच्या 14व्या वर्षी पाटलाचे हात पाय काढले जगामध्ये किती झाल्या माता त्यातच रष्टताम पावली व एक जिजाबाई एकट्या त्या शिवरायाची नाही हिंदू धर्माची झाली आई हिंदू धर्माची झाली आई हिंदू धर्माची झाली आई वयाच्या 14 वर्षाला वयाच्या 14 वर्षाला काढून हाता पायाला गाडवावर पाटील बसविला पाटील धाडला रांजाला मावळे संघटित केले रक्ताने वो लीला अमर इतिहास रक्ताने लीला अमर इतिहास संत गुलाबाबा आशीर्वादास संत गुलाबाबा आशीर्वादास शाहीर देशमुख माझे गुरुराज जी हाजी
सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला प्रणाम माता पित्याला सोनाबाईला पांडुरंगाला गुलाबाबाला शाहिराणी साज चढविला पूर्ण चढून शाहिरी साजाला आज गायला शिवचरित्राला देशमुख गुरुला बलाम गायनीनाथ गातो पोहड्याला गातो